हल्लीच एका व्यक्तीने तुमचा टॅटू केलाय आणि अरे तुम्हाला भाई. भेटले. त्याचा मी सोशल मीडियावर बघितलं. काय होतं? अच्छा, परमनंट टॅटू. काय तुमच्या मनात पहिलं काय आलं हे जेव्हा तुम्ही हे बघितलं असं काही? भाई मी सांगतो, ही गोष्ट मला एक एक महिना अगोदरच कळली होती. हं. अच्छा, तुम्हाला माहिती होतं. त्या मुलाने नाही माहित नव्हतं. त्या मुलाने मला DM केला, की मी दादा फोटो काढलाय. मी गार झालो. मग ते माझे एक मित्र आहेत अमित भंडारी. त्यांनी त्यालाही कॉन्टॅक्ट केला. आपले पत्रकार आहेत ते. हां, त्या मुलाचं नाव आहे प्रवीण. प्रवीण. तर मला अगोदर माहिती होतं, की म्हणजे त्यांनीच मला मेसेज केला होता, की मी असा टॅटू काढला. तर मी आधी मला असं वाटलं, की ते AI फोटोशॉप आहे. मी ओके. इग्नोर केलं, की लोकं दाखवतात ना आणि खूप मेसेज येतात. म्हणजे म्हणजे तुम्हाला जर एका फॅनने असं मेसेज केलं, की माझी आई पडली आहे बिचारी, मी यांचा मित्र आहे, तुम्ही जरा मदत कराल का? तर ते जे मित्र होते आमच्या ओळखीचे होते, मी त्याला फोन करून बघितलं, बघ रे काय मदत होते का? तर त्याने सांगितलं, सर त्याची आई पडून ना 3 वर्ष झाली. त्यांनी फोटो काढून ठेवला आहे, जो पाठवतो तो असं कलाकारांना आणि कलाकारांना येतात असे मेसेज. तर मला जाऊ दे AI असेल, चल ठीक आहे. मग त्याने अमित भंडारी आमचे मित्र आहेत त्यांना पाठवलं. मग त्याने पंकज पंचेरेला पाठवलं. हं. मग त्याने प्रेरणाला पाठवलं. आणि नंतर त्याने मला एक व्हिडिओ पाठवला, ज्यात त्याने ॲक्च्युअली टॅटू काढताना तो व्हिडिओ आहे. मला म्हटलं, "अरे यार, अरे जरा." आणि त्या दिवशी तो दिवस माझा म्हणजे असं होता, "अरे यार, काय आहे ना यार." कारण मी एकाने कोणीतरी विराट कोहली सरांचा इथे कुठेतरी काढलेला व्हिडिओ पाहिला आहे बरोबर. किंवा आपला तो विषय काय नाव अरे तो घुगे, वैभव घुगे. हं. त्यांनी रेमो सरांचा इथे मागे काढला अख्खा टॅटू. फॅन असतात ना ते. फॅन असते. तर आपण काही एवढे मोठे नाही की आपला कोणतरी असा काढे. आपणच फॅन असतो ना लोकांचे. तर हे ते मला ना खूप एक तर इमोशनल झालो मी. आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी त्याला शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला बोलवलं. तर मी आलो तेव्हा मी आपल्या झोनमध्ये येतो ना, "हां, काय बस मस्त." ते पोरगं तिथे बसलेलं. मला काय माहिती तो आहे. मग मी सांगितलं की दादा हा तो प्रवीण आहे. बोला "अरे भावा!" त्याला मिठी-मिठी मारली मी आणि त्याला बोललो, "का?" आधी माझा बोल "का?" का? "नाही तुम्ही आवडता मला." बोललो हे असं प्रेम माझ्यासाठी म्हणजे माहिती नाही. म्हणजे मी त्या पात्रतेचा आहे, मी तेवढं अचीव्ह केलंय, नाही केलंय. पण मला त्या मुलाचं अप्रूप वाटलं आणि मला म्हणजे असं कोणतरी आपलं प्रेम करतंय हे जरा एवढं केलंय का आपण? असा एक प्रश्न मलाच की ते मेड अप नाहीये. ते काय कुठल्यातरी मीडिया ॲक्टिव्हिटीसाठी कोणातरी बाबा केलंय पेड काय? प्रमोशन नाही, वगैरे असं काही? काहीच नाही. आपण कुठे पेड प्रमोशन सर त्या पोरा बिचाऱ्याला हात हे करा. तर त्याने केलंय आणि नंतर त्याने गंमत केली. त्याने अख्खा प्रयोग पाहिला माझा. हं. त्याच्यानंतर ती मध्ये गॅप आहे त्याचं 96च्या मध्ये. हं. तिथे त्यांनी माझी ऑटोग्राफ घेऊन घेतली मार्करने आणि नंतर त्यांनी ती ऑटोग्राफ साइन केली. म्हणजे आता त्या टॅटू बरोबर माझी ऑटोग्राफ आहे ऑटोग्राफ त्याच्याखाली. पण आहे. बोललो भाई पुण्या-बिण्याला कधी आलो तर ये भेटायला. चांगला पोरगा आहे, जॉब चांगला करतो प्रवीण आणि पण म्हणजे मला मी त्याविषयी इमोशनल याच्यासाठी झालेलो, की म्हणजे मी एवढं अचीव्ह करतो का? म्हणजे हे मी भाई इतना है असं होऊ शकतं का आपलं? हं. पण असं प्रेम जरा असं वाटतं एवढं. मला माझी इच्छा आहे. मला माझ्या आईचं नाव इथे काढायचं आहे. हं. माझ्या मुलींचे नाव इथे बायसेपवर काढायचे आहेत. हं. मला खूप इच्छा आहे. पण माझी ती हिंमत होत नाही. कसं असं होतं ना ते. पण त्या मुलाने बरं चेहरा काढला का? किंवा नाव काढलं का? त्याने अख्खा माझा फोटो काढला. मग त्याला किती वेळ लागला असेल ते तर जरा असं आणि हे प्रेम असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे प्रवीण थँक यू यार. आणि मी काय बोलू माझ्या आयुष्यातला एक स्पेशल मोमेंट म्हणजे जेवढा मी इमोशनल माझ्या आई-वडिलांवर तेवढा त्या मुलाने ती जी गोष्ट केली त्याला आहे. फक्त ते असं नाही आपण रिएक्ट होऊ शकत, की याला काय रिएक्ट होईल मी? बरोबर. की म्हणजे कधी-कधी आपल्याकडे काय होतं, आपलं काय 1 मिलियन सेलिब्रेट करतात किंवा काय ब्लू टिक झाली सेलिब्रेट करतात. हे सगळं ना हे तो वेगळा भपका आहे. हं. पण एक असा कुठलातरी मुलगा त्याच्या बॉडी पार्ट एक आयुष्यात त्याच्या आयुष्यातला बॉडी पार्ट त्याच्यावर त्यांनी मला ठेवणं आयुष्यभरच होते. हे जरा ही मला वाटतं आई-वडिलांचा आशीर्वाद आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे, जेणेकरून त्यांचं माझं काम त्यांना आवडत असेल. हे तर